चला विद्यार्थी मित्रांनो, अंकगणित लेक्चर सिरीज मध्ये समोरील लेक्चर आज घेणार आहोत बघा आपण शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज. इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आपण दोन्ही लँग्वेज मध्ये या ठिकाणी क्वेश्चन घेतलेले आहेत, प्रश्न टाकलेले आहेत. चला तर समोर लक्षात ठेवूया. शेकडेवारी म्हणजेच पर्सेंटेज. पर्सेंटेजचं चिन्ह सांगताना बघा हे बघा थोडक्यात. मग काय तर शेकडेवारी म्हणजेच एखाद्या संख्येचे 100 पैकी किती भाग हे दर्शविण्याची पद्धत म्हणजे शेकडेवारी. याचे एक उदाहरण बघा. 50% बरोबर 100 पैकी 50. थोडक्यात काय म्हटलं लक्षात घ्या. 50%. बरं या आणखी एक लक्षात घ्या. याचं वाचन काय करायचं हे चिन्ह आहे त्याला एकतर तुम्ही टक्के असं वाचन करू शकता किंवा याचंच वाचन शेकडा असं करू शकता. बघा पण काय करायचं एक या ठिकाणी जर म्हटलं तर 50% किंवा शेकडा 50 असं म्हणायचं. मग आता 50 आणि 50च्या पुढे टक्के चिन्ह दिसलं की लगेच छेदात टाकायचे 100 आणि मग म्हणायचं 100 पैकी 50 भाग म्हणजे शेकडा. शेकडा म्हणजे 100. 100 पैकी 50 म्हणजे 100तून 50. 100 पैकी 50 25%. बघा 25% म्हणजे 25. समोर शेकडा किंवा टक्के चिन्ह दिसलं की 100 छेदा 100 आणि मग म्हणायचं 100 पैकी 25. आणि एक एक्झाम्पल बघा 75. मग 75% समोर टक्के चिन्ह दिसलं की लगेच छेदा 100 आणि मग म्हणायचं 100 पैकी 25 किंवा 100तून 25. मग याच्या आपण आता स्टेप बाय स्टेप एक्झाम्पल्स समोर शिकूया. मग शेकडेवारीवर आधारित भाग पहिला भाग एक्झाम्पल सांगता येईल बघा. प्रश्न भाग पहिला म्हणजे पहिला प्रश्न 700च्या 25% बरोबर किती. इंग्रजीवाल्या मुलांसाठी बघा 25% ऑफ 700. मग 700च्या 25% बरोबर किती. मग या ठिकाणी 700च्या 25% बरोबर किती त्याला असं सोडवायचं. बघा 700च्या म्हणजे गुणिला 25 समोर टक्के चिन्ह म्हटलं की लगेच छेदात 100 बरोबर किती. मग बघा खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले राहतात 7 गुणिला 25. मग बघा 25 7 पावणे 900 म्हणजे 175. म्हणून 700च्या 25% बरोबर किती येतात तर 175. आणि गुणाकार कसा करायचा जर 25 चा पाडा येत नसेल तर सोप्या पद्धतीत 7 आणि 25 ला गुणूया. मग बघा 7 5 35 C5 हा 4 3 7 दुने 14 अधिक 3 17 म्हणजे काय येते बघा फक्त 175. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. पुढील प्रश्न 480च्या 15% बरोबर किती. इंग्लिश मीडियम वाल्या विद्यार्थ्यांनी समोरील क्वेश्चन रीड करायचा. बघा 480च्या 15%. आता शॉर्ट मध्ये लिहूया. 480 गुणिला 15 आणि टक्के म्हणलं की लगेच छेदात 100 बरोबर किती. बघा आता खाली 1 शून्य वरील 1 शून्य कटले मग राहतात 48 गुणिला 15 आणि भागाकारात 10. आता 15 व 10 ला 5 ने भाग जाते. मग 5 3 15 खाली 5 दुने 10. मग राहते बघा 48 गुणिला 3 आणि छेदात म्हणजे भागाकारात 2. आता 48 व 2 ला 2 ने भाग जाते. मग बे एके बे बे दुने 4 आणि बे चौके 8. शेवटी राहतात बघा 24 गुणिला 3. मग 3 चौके 12 शी 2 हा 4 1 3 दुने 6 अधिक हातचा 7 म्हणजे उत्तर सांगता येते बघा 72. म्हणजे 480च्या 15% बरोबर उत्तर येते 72. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. आणि बघा मित्रांनो निश्चितपणे जर मी शिकवलेलं तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सोप्या पद्धतीमध्ये समजत असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर पाहताना तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा
जेणेकरून यानंतर अपलोड केलेल्या व्हिडिओच्या सूचना या सर्वात अगोदर तुम्हाला येतील आणि सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. सोबतच तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना शेअर करा. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 900च्या 10% बरोबर किती? मग शॉर्ट मध्ये लिहूया. आता 900च्या 10% म्हणजे 900 गुणिले 10, 10% टक्के म्हटलं की छेदात 100 बरोबर किती? आता खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले म्हणजे फक्त राहते 9 गुणिले 1 भागिले 1. 9 गुणिले 1 9 आणि छेदात 9. मग 9 भागिले 1 बरोबर सांगता येतात 9. मग उत्तर येते बघा. सॉरी मित्रांनो, या ठिकाणी काय आहे, पूर्ण एक्झाम्पलच पुन्हा घेऊया. बघा काय म्हटलं आपण, खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले म्हणजे इथं 90 राहतात बघा. 90 गुणिले 1 आणि छेदात 1. मग 90 गुणिले 1 म्हटलं तर 90 1 90 छेदात 1. 90 भागिले 1 म्हटलं तर 90. म्हणून उत्तर येते बघा 90. म्हणजे 900च्या 10% बरोबर सांगता येतात बघा 90. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. 325च्या 40% बरोबर किती? 325च्या 40% म्हटलं तर 325 गुणिले 40% म्हटलं की छेदात 100 बरोबर किती? आता खाली 1 शून्य वरील 1 शून्य कटलं मग राहते बघा 325 गुणिले 4 आणि भागाकारात 10. आता या 4 व 10 ला 2 ने भाग जाते. मग 2 दुने 4 आणि 2 पंचे 10. मग राहतं 325 गुणिले 2 आणि भागाकारात 5. आता 325 व 5 ला 5 ने भाग जाते. बघा मग 5 एके 5 कटले, 5 साते 5 सके 30. मग 5 सके 30, 32 मधून 30 गेले. मग इथं राहतात बघा 2. बारीक अक्षरात 2 लिहूया. आता 2 वर समोरील 5 आले म्हणजे 25. मग 5 5 25. मग शेवटी राहते बघा 65 गुणिले 2. मग 65 ला 2 ने गुणूया. मग 2 पंचे 10 शी 0 हातचे आले 1. 2 सके 12 अधिक हातचे 1 13. म्हणजे उत्तर येते बघा 130. म्हणजे थोडक्यात 325च्या 40% बरोबर 130. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा 1200च्या 5% बरोबर किती? तर हे उदाहरण तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा आणि त्याचे काय उत्तर येते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये कमेंट बॉक्स मध्ये टाका. कमेंट बॉक्स मध्ये टाका. चला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. भाग 2. 200 पैकी 25 बरोबर किती टक्के? बघा 200 पैकी 25 बरोबर किती टक्के? व्हॉट पर्सेंटेज 25 आउट ऑफ 200? बघ त्याचं पहिलं उदाहरण 200 पैकी 25 किती टक्के म्हणजे सांगतात बघा 1%. तर 200 पैकी किंवा 200च्या किती? तर 1% बरोबर 25. त्याला असं लक्षात घ्या 200च्या किती टक्के म्हणजे 1% बरोबर 25. मग कसं सोडवायचं? 200 म्हणजे गुणिला 1% म्हणजे समोर टक्के चिन्ह म्हटलं तर लगेच छेदात 100 बरोबर 25. आता x ला बरोबर चिन्हाच्या डाव्या साईडचे x इथेच राहू द्या आणि बरोबर चिन्हाच्या उजव्या साईडला x ला भागाकारातील 100 समोर जाऊन जातील बघा गुणाकारात. समोरील 25 जसे आहे तसे लिहा. मग x ला भागाकारातील 100 बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे गेले तर जाणार गुणाकारात आणि x ला गुणाकारातील 200 बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे गेले की जाणार बघा भागाकारात. मग त्या शॉर्ट मध्ये खाली 2 शून्य वरील 2 शून्य कटले म्हणून x बरोबर 25 भागिले 2. म्हणून x बरोबर 2 एके 2 कटले 2 एके 2
बे दुने 4. आता 5 मधून 4 वजा केले मग बाकी राहते बघा इथं 1. मग 1 ला 2 ने भाग जात नाही म्हणून इथं पॉइंट दिला आणि मग वर 0 घेतले मग बे पंचे 10 म्हणजेच काय राहते बघा x बरोबर 12.5 म्हणजेच 12.5%. थोडक्यात 200 पैकी 25 सोडवा संख्या 12.5% होईल. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया बघा. आता 150 पैकी 30 बरोबर किती टक्के. म्हणजे 150 पैकी 30 बरोबर किती टक्के तर x%. मग किती 150 च्या x% बरोबर 30 म्हणजे 150 च्या किती टक्के म्हणजे x% बरोबर 30. मग 150 गुणिला x समोर टक्के चिन्ह म्हटलं तर छेदात 100 बरोबर 30. आता x बरोबर 30. आता x ला भागाकारातील 100 बाजू बदलून उजव्या साईडला गेले तर जाणार गुणाकारात 100 आणि x ला गुणाकारातील 150 बाजू बदलून म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडून उजवीकडे गेले की गुणाकारातील 150 जाणार बघा भागाकार. मग आता खाली 1 0 वरील 1 0 कटले मग 3 1 3 3 5 15 म्हणून x बरोबर 100 भागीला खाली आहे बघा 5 म्हणून x बरोबर 5 1 5 कटले 5 दुने 10 5 0 0 x बरोबर 20 म्हणजे x बरोबर 20 म्हणजे 20% म्हणजे 150 च्या 20% बरोबर 30 सांगता येतं. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. चारशे पैकी 80 म्हणजे किती टक्के. 400 पैकी 80 म्हणजे किती टक्के तर 400 च्या किती टक्के म्हणजे 1% बरोबर 80. फक्त उदाहरण सोडवूया. मग टाका सूत्रामध्ये 400 च्या म्हणजे 1% म्हणजे 400 गुणिला 1 भागिला 100 बरोबर 80. मग सरळ सरळ आहे x बरोबर 80 गुणिला 100 भागिला 400. मग खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले मग राहते बघा x बरोबर 80 भागिला 4 म्हणजे x बरोबर 4 1 4 कटले 4 दुने 8 4 0 0 x बरोबर 20 म्हणजे सांगता येतात बघा 20%. समोरील दोन उदाहरणे आता तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा आणि त्याचं उत्तर आणि तुमचं स्वतःचं नाव या व्हिडिओच्या कमेंट मध्ये टाका. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा भाग 3 100% बरोबर किती. थोडक्यात आपण आधीच म्हटलं मी आधीच सांगितलं काय सांगितलं बघा 100% बरोबर किती. काय म्हटलं 100 कुठल्याही संख्येच्या पुढे जर टक्के चिन्ह दिसलं तर छेदात 100 टक्के चिन्ह निघालं आणि मग 100 भागिले 100 100 1 100. आणखी दुसरं एक्झाम्पल काय 200%च्या 50% बरोबर किती. मग काय म्हटलं 200%च्या 50% बरोबर किती. मी सांगितलं ना तुम्हाला 200च्या पुढे कुठल्याही संख्येच्या पुढे टक्के चिन्ह दिसलं की लगेच छेदात 100 लिहा. च्या म्हणजे गुणिला 50च्या पुढे टक्के चिन्ह दिसलं की लगेच छेदात 100 लिहा शॉर्ट मध्ये. आणि आता काटछाट करून टाकूया. मग खाली 1 2 3 वरील 1 2 3 शून्य कटले. मग काय राहते बघा 2 गुणिला 5 छेदात फक्त राहतात बघा 10 फक्त राहतात 10. मग
मग वरती बघा काय होते 2 गुणिले 5 10 आणि छेदात 10 10 भागिले 10 बरोबर राहतात बघा 1 म्हणजेच उत्तर आले बघा या ठिकाणी 1. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल सांगायचं आपल्याला 150% च्या 40% बरोबर किती. 150% च्या 40% बरोबर किती. मग सोपं आहे ना, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला 150 समोर टक्के चिन्ह दिसलं म्हणजे छेदात 100. चा म्हणजे चा ची चे म्हणजे गुणिला 40 च्या पुढे टक्के चिन्ह दिसलं की लगेच छेदात 100 काटूया. मग खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले. मग राहते वरती काय 15 गुणिला 4 आणि छेदात आहे फक्त 100. मग आता याला 5 ने लागू देऊया. बघा 5 ने 15 ला भाग जाते 100 ला जाते. मग 5 1 5 5 3 15 5 दुने 10 5 0 0. मग राहते बघा 3 गुणिला 4 आणि छेदात 20. परत 4 1 4 कटले 4 5 20 म्हणजेच x बरोबर 3/5 म्हणजेच काय का x बरोबर 3/5 म्हणजेच थोडक्यात सॉरी फक्त 3/5 म्हणजे 150% च्या 40% बरोबर येतात 3/5. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. काय सांगता येतात 80% च्या 25% बरोबर किती. 80% च्या 25% बरोबर किती. मग आता 80 समोर टक्के चिन्ह म्हटलं की लगेच छेदात 100. चा म्हणजे गुणिला 25%. टक्के चिन्ह समोर दिसलं की लगेच छेदात 100. मग परत शॉर्ट मध्ये हे 1 0 हे 1 0 कटले. 8 आणि 10 ला 2 ने भाग जाते. मग 2 चौके 8 2 पंचे 10. आता इथे 25 नाही 25 1 25 25 चौके 100. मग येथे राहते बघा वरती 4 गुणिला 1 म्हणजे 4 आणि छेदात 5 गुणिला 4. मग 4 4 कटले म्हणजे इथं 4 1 4 मग राहते 1 आणि खाली फक्त 5 म्हणजे उत्तर येते बघा या ठिकाणी 1/5. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा आता समोरील उदाहरण आहे 75% च्या 60% बरोबर किती. तर हे तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा आणि त्याचं उत्तर व्हिडिओच्या कमेंट मध्ये टाका. चला तर नेक्स्ट भाग घेऊया. भाग 14. x चे 20% बरोबर 50 तर x बरोबर किती. काय सांगलं 20% ऑफ x is equal to 50 then x is equal to how many किती. तर हे काय सांगता येते x च्या 20% बरोबर 50 x च्या 20% बरोबर 50 तर x बरोबर किती. मग कसं सोडवायचं तर बघा x च्या म्हणजे गुणिला 20% 20 च्या पुढे टक्के चिन्ह म्हटलं की लगेच छेदात 100 बरोबर 50. मग x बरोबर 50. आता x ला भागाकारातील 100 बाजू बदलून समोर गेले की गुणाकारातील 20 बाजू बदलून समोर गेले की भागाकार. शॉर्ट मध्ये आता वरील 1 0 खाली 1 0 कटले. बघ आता 10 व 2 ला 2 ने भाग जाते. मग 2 1 2 पंचे 10. मग x बरोबर 50 गुणिला 5. मग x बरोबर 50 गुणिला 5 5 0 0
5 पाचे 25 म्हणजे उत्तर येते बघा या ठिकाणी 250 म्हणजे x च्या 20% म्हणजे 50 तर x म्हणजे 250 तर 250 च्या 20% बरोबर सांगता येतं 50. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल x चे 15% बरोबर 45 तर x बरोबर किती. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी समोरील क्वेश्चन रीड करायचा बघा. मग काय x चे 15% नेक्स्ट एक्झाम्पल सांगताना बघा x चे 25% बरोबर 125 तर x बरोबर किती. काय म्हटलं बघा x चे 25% बरोबर 125 तर x बरोबर किती. मग चार्ट मध्ये तर सांगता येते बघा x गुणिला चे म्हणजे गुणिला 25% टक्के चिन्ह म्हटलं की छेदात 100 बरोबर 125 तर मग x बरोबर समोरील 125 लिहून घ्या. x ला भागाकारातील 100 बाजू बदलून जाणार गुणाकारात तर गुणाकारातील 25 बाजू बदलून जाणार बघा भागाकार. मग आता 125 आणि 25 त्याला 25 ने भाग जाते बघा 25 एके 25 25 पाचे 125 म्हणजेच राहतात बघा x बरोबर 5 गुणिला 100 म्हणून x बरोबर राहते बघा 500. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. बघा x चे 30% बरोबर 90 तर x बरोबर किती. x चे 30% बरोबर 90 तर x बरोबर किती. मग काय सांगता येते x चे म्हटलं की गुणिला 30% 30 च्या पुढे टक्के चिन्ह म्हटलं की छेदात 100 बरोबर 90. मग x बरोबर समोरील 90 जसे आहेत तसे x ला भागाकारातील 100 बाजू बदलून जाणार गुणाकारात गुणाकारातील 30 बाजू बदलून जाणार बघा भागाकारात. आता खालील 1 शून्य वरील 1 शून्य कटले. आता 9 आणि 3 ला 3 ने भाग जाते मग 3 एके 3 3 त्रिक 9 म्हणजेच x बरोबर राहतात 3 गुणिला 100 मग x बरोबर 3 गुणिला 100 म्हणजे सांगता येतात बघा 300. नेक्स्ट घेऊया. बघा समोरील एक्झाम्पल जे आहे तर x चे 40% बरोबर 200 तर x बरोबर किती हे तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा आणि त्याचं उत्तर व्हिडिओच्या कमेंट मध्ये टाका. सोबत तुमचं नाव पण टाका. भाग 5वा घेऊया. बघा काय सांगता येते 90 पैसे हे 5 रुपयांचे शेकडा किती. व्हॉट पर्सेंट इज 19 पैसे ऑफ 5 रुपीज. बघा मग काय सांगता येते 90 पैसे 5 रुपयांचे शेकडा किती. लिहून घेऊया 90 पैसे हे 5 रुपयांचे शेकडा किती. सर्वप्रथम 90 आहे पैसे आणि 5 आहे रुपये. मग दोघांना एकाच रूपामध्ये घ्यावं लागेल. दोघांना पैसे पैसे करूया अथवा रुपये रुपये या ठिकाणी पैसे करून घेऊया. बघा मग 1 रुपया बरोबर सांगता येईल बघा 100 पैसे आणि म्हणून 5 रुपये बरोबर 5 गुणिला 100 बरोबर 500
पैसे म्हणजे 5 रुपयाचं रूपांतर केलं पैशामध्ये. आणि आता सोडूया बघा 90 पैसे हे 5 रुपयांचे शेकडा किती 5 रुपये म्हणजे 500 रुपये 500 पैसे म्हणून 500 पैशांच्या शेकडा किती टक्के तर 1% म्हणजे 500 गुणिला 1 भागीला 100 बरोबर 90. काय केलं स्टेप बाय स्टेप 90 पैसे हे 5 रुपयांचे शेकडा किती मग या 5 रुपयाला पहिले पैशामध्ये रूपांतरित केलं मग 1 रुपया बरोबर 100 पैसे आणि म्हणून 5 रुपये बरोबर 5 गुणिला 100 बरोबर 500 पैसे. आणि आता या 500 पैसेच्या किती टक्के बरोबर 90 पैसे 500 पैसेच्या किती टक्के तर 1% 1% बरोबर 90 पैसे. मग आता काय तर x बरोबर 90 x ला भागाकारातील 100 समोर जाणार गुणाकारात आणि गुणाकारातील 500 समोर जाणार भागाकारात. आता खाली 1 2 वरील 1 2 शून्य कटले म्हणजे राहते बघा x बरोबर 90 भागीला 5 म्हणून x बरोबर 5 एके 5 कटले 5 एके 5 9 मधून 5 गेले खाली राहतात 4 आणि समोरील शून्य आलं की झाले 40 मग 5 8 40 x बरोबर 18 म्हणजेच 500 रुपयाचे 18% बरोबर 90 पैसे म्हणजे 5 रुपयाचे 18% बरोबर सांगता येतात 90 पैसे. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. एक रुपया हे 10 रुपयांचे शेकडा किती. आता या ठिकाणी दोन्ही रुपयामध्ये आहे बदल करण्याची गरज नाही समान रूपामध्ये जाईल. मग काय सांगितलं 1 रुपया हे 10 रुपयांचे शेकडा किती तर 10 रुपयांचे शेकडा किती तर x मानूया 10 रुपयांचे 1% बरोबर 1 रुपया. मग काय सांगता येते 10 गुणिला 1 भागीला 100 बरोबर 1. मग x बरोबर 1 गुणिला 100 भागीला 10 बरोबर आहे. मग खाली 1 शून्य वरील 1 शून्य कटले म्हणून x बरोबर काय राहते 1 गुणिला 10 भागीला 1 मग 1 1 तर कटलेच राहते फक्त 10. आणि मग सांगता येते बघा 10 रुपयांचे शेकडा 10 बरोबर 1 रुपया. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. ₹2 हे 25 रुपयांचे शेकडा किती. 2 रुपये हे 25 रुपयांचे शेकडा किती तर 25 रुपयांचे शेकडा मानूया 25 रुपयांचे शेकडा x बरोबर 2 रुपये. फक्त आपल्या या मांडणीमध्ये घेऊया आणि मग सांगता येते दोनही बघा रुपये मध्ये आहेत 2 सुद्धा रुपये 25 सुद्धा रुपये समान रूपामध्ये आहे म्हणजे बदल करण्याची गरज नाही. सरळ सोडूया. मग 25 चे म्हणजे गुणिला 1% किंवा शेकडा आहे x म्हणजे छेदात 100 आणि बरोबर सांगता येतात 2 म्हणून x बरोबर 2 गुणिला 100 भागीला 25. पण 100 आणि 25 ला 25 ने भाग जाते 25 एके 25 25 चौके 100 म्हणून x बरोबर 2 गुणिला 4 x बरोबर 8 म्हणून सांगता येतात बघा काय तर 2 रुपये हे 25 रुपयांचे 8% आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट चे दोनही एक्झाम्पल बघा 3 रुपये हे 15 रुपयांचे शेकडा किती व 75 पैसे हे 2 रुपयांचे शेकडा किती. हे दोनही उदाहरणे तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा आणि त्याचे उत्तर कमेंट मध्ये टाका. समोरील घेऊया भाग 6.
एका संख्येच्या 75% बरोबर 1500, तर त्या संख्येच्या 18.75% बरोबर किती? मग आता सुरुवातीला आपल्याला एका संख्येच्या म्हणजे ती संख्या मानावी लागेल बघा x. एका संख्येच्या म्हणजे कोणत्या संख्येच्या? तर x च्या. मग ती संख्या x. मग त्या एका संख्येच्या 75% म्हणजे x च्या 75% बरोबर 1500. बरोबर 1500. तर मग x शोधा. तर त्या संख्येच्या म्हणजे x च्या, मग x ची किंमत शोधायची आणि मग त्या x च्या 18.75% बरोबर किती हे विचारलेले आहे. मग सुरुवातीला x शोधूया. बघा मग x गुणिला 75 समोर टक्के चिन्ह म्हटलं की छेदात 100 बरोबर 1500. मग x बरोबर 1500 गुणिला 100 भागिला 75. आता हे सोडवल्यानंतर ती मिळणार बघा x ची किंमत. ते मिळणार बघा x ची किंमत. मग हे पूर्ण न सोडवता हे सोडवल्यावर मिळणार x ची किंमत. मग ती जशीची तशी न सोडवता खाली येऊया. 1500 गुणिला 100 भागिला 75 ही समजायची x ची किंमत मिळाली. आणि मग ह्याच्या सुद्धा शोधायच्या 18.75%. मग गुणिला 18.75 आणि भागाकारा 100 बरोबर आहे. ही जी आहे ही आहे x ची किंमत आणि मग या x च्या 18.75% शोधायचे. म्हणजे मग 18.75 गुणिला 18.75 भागिला 100. आणखी एक आयडिया. आता वरती दशांशानंतर पॉइंट नंतर 2 अंक आहे. मग जर दशांश चिन्ह पॉइंट काढायचा तर वरती पॉइंट नंतर 2 अंक होते म्हणून खाली 2 शून्य वाढवले, पॉइंट निघून गेला. बस. मग आता सरळ सरळ काटछाट पद्धतीमध्ये सोडून द्या. बघा आता वर खाली 1 2 3 4 वरील 1 2 3 4 शून्य कटले. मग आता राहिले 15 गुणिला 1875 भागिला 75. या ठिकाणी काय होते तर 15 आणि 75 ला 15 ने भाग जाते. मग बघा 15 एके 15 15 पाचे 75. मग वरती फक्त राहता 1875 आणि खाली राहता 5. मग सोडून घ्या. 5 ने 5 एके 5 5 त्रिक 15. 18 मधून 15 गेले खाली राहतात बघा 3. या 3 वरती 7 आले झाले 37. परत 5 7 35. 37 मधून 35 गेले पुन्हा खाली राहते बघा 2. 2 वरती समोरील अंकाला 5 झाले 25. मग 5 पाचे 25 म्हणजे 375. म्हणून त्या संख्येच्या x च्या म्हणजे त्या संख्येच्या 18.75% बरोबर 375. म्हणून त्या संख्येच्या 18.75% बरोबर सांगता येतात बघा 375 होय. सोप्या पद्धतीमध्ये फक्त स्टेप बाय स्टेप लक्षात घ्या. अंकगणित एकदम सोपे आहे बघा. आणखी समोरील एक्झाम्पल घेऊयात आपण. एका संख्येच्या 60% बरोबर 2400 तर त्याच संख्येच्या 15% बरोबर किती? त्याच संख्येच्या. मग ती संख्या बरोबर मानूया x. मग या x ची किंमत शोधूया आणि शोधून त्याच्या 15% शोधूया. मग एका संख्येच्या म्हणजे x च्या तर x च्या 60% म्हणजे गुणिला 60 भागिला 100 बरोबर 2400. मग x बरोबर 2400 गुणिला 100 भागिला 60. हे जर सोडवलं बघा तर मिळणार
हे सोडवलं तर मिळणार x ची किंमत, आणि x ची किंमत मिळाली की त्याचे पुन्हा 15% शोधायचे. तर आपण मग हे न सोडवता फक्त गुणाकार भागाकार रूपात ठेवूया. मग 2400 गुणिला 100 भागिला 7 ह्याचे मग शोधायचे 15%. 15% म्हणजे गुणिला 15 आणि भागिला 100. एकदम सोपं आहे ना. आणि हे सोडवून उत्तर मिळालं की ते मिळणार x च्या 15%. ते मिळणार बघा x च्या 15%. मग सोडूया. बघा खाली 1 2 3 वरील 1 2 3 शून्य कटले. मग राहतात काय तर 240 गुणिला 15 भागिला 6. आता बघा 3 ने लहान रूप देता येते, म्हणजे 15 ला 3 ने भाग जाते, 6 ला पण 3 ने भाग जाते. मग 3 पाचे 15, 3 दुणे 6. मग काय राहतं बघा 240 गुणिला 5 भागिला 2. मग 240 ला 2 ने भाग जाते, 2 ला पण 2 ने भाग जाते. मग बे एके बे, बे एके बे, बे दुणे 4, बे शून्य शून्य. मग राहते बघा 120 गुणिला 5, म्हणून 5 शून्य शून्य, 5 दुणे 10, शी शून्य, हातच्या 1, 5 एके 5, हातचा 6. म्हणजे उत्तर येते बघा 600. म्हणजे त्या संख्येच्या कोणत्या त्या संख्येच्या 15%. कोणत्या संख्या शोधल्यानंतर त्या संख्येच्या 15% बरोबर सांगता येते बघा 600. चला नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा. बघा 3 4 5 नोटबुक मध्ये सोडवा आणि त्याचे उत्तर कमेंट मध्ये टाका. नेक्स्ट मध्ये घेऊया भाग 7. भाग 7 मध्ये काय सांगितलं, a ला b पेक्षा 20% गुण जास्त मिळाले तर b ला a पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. उदाहरणार्थ बघा a ला काय म्हटलं 100 गुण मिळाले, b ला म्हटलं 80 गुण मिळाले. म्हणजे थोडक्यात a ला b पेक्षा 20% गुण जास्त मिळाले. म्हणजे दोघांच्या मधील फरक काय येते बघा 20. आणि हा जो 20 फरक आहे तो 80 च्या किती टक्के, 100 च्या किती टक्के असं या ठिकाणी शोधावयाचं. जर a ला b ला 20% गुण कमी मिळाले तर ते a च्या 100 च्या किती टक्के, म्हणजे 100 च्या किती टक्के म्हणजे 1% बरोबर सांगता येते 20. तर b पेक्षा a ला 20% गुण जास्त मिळाले तर b च्या 80 च्या किती टक्के तर 1% बरोबर 20. अशा प्रकारे त्याचं उत्तर शोधावयाचं असतं. पण या ठिकाणी छान पद्धत आहे, हे तुम्हाला समजण्यासाठी फक्त. कोणाला जास्त मिळाले बघा a ला जास्त मिळाले b पेक्षा 20% गुण जास्त मिळाले तर b ला a पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. शॉर्ट सूत्र सांगतोय बघा. काय करायचं असं उदाहरण आलं तर कमी जास्त उदाहरण वाचत जा बरं. आधी काय वाचायला भेटते a ला b पेक्षा 20% गुण जास्त मिळाले. काय वाचायला भेटते आधी जास्त. असं आलं तर एकच सूत्र 100 गुणिला 1 छेदात 100 अधिक x. बघा काय 100 गुणिला x 100x 100 अधिक x 100x म्हणजे 100 गुणिला x छेदात 100 अधिक x. बघा फरक फक्त इथं होता. आधी जर कमी आलं तर वजा टाका आणि जास्त आलं तर अधिक टाका. याला समजा उदाहरण सोप्या पद्धतीमध्ये शिकूया. बघा मग
100 ए ला बी पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले, तर जास्त किती टक्के, टक्के म्हणजे x, 100 गुणिला x म्हणजे 20% छेदात 100 अधिक 20. बघ काय सांगता येते, 100 गुणिला 20 छेदात 100 अधिक 20 म्हणजे सांगता येतं 120. मग वरील 1 शून्य खाली 1 शून्य कटले, मग 2 आणि 12 ला 2 ने भाग जाते, बे एके बे, बे सके 12. मग राहते बघा 100 भागीला 6. आता 6 एके 6 कटले, 6 एके 6, 10 मधून 6 गेले, बाकी राहतात 4. मग ह्या 4 वरती समोरील अंक 0 आला, झालं 40. मग 6 6 36, पुन्हा 40 मधून 36 गेले, बाकी राहतात 4. आता या 4 ला 6 ने भाग जात नाही, मग आधी इथं दशांश चिन्ह घ्या आणि मग 0 द्या. मग 6 6 36, पुन्हा 40 मधून 36 गेले, राहतात 4. इथं दशांश चिन्ह घेतलेलं होतं म्हणून 0 द्या, पुन्हा 6 6 36 आणि मग स्टेप बाय स्टेप पुन्हा 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 4 बाकी राहत चालला. मग काय तर इथं थांबून जायचं आणि लिहायचं बघा 16.66%. म्हणजेच ए ला बी पेक्षा 20% गुण जास्त मिळाले ए ला, म्हणून बी ला ए पेक्षा किती टक्के, तर 16.66% गुण कमी मिळाले. म्हणून बी ला, लक्षात घ्यायचा प्रश्न लक्षात घ्या, बी ला ए पेक्षा 16.66% गुण कमी मिळाले. आणखी एक एक्झाम्पल सोडून घेऊया. मला वाटतं एकदम सोपा क्वेश्चन होता, पण चला एक उदाहरण सोडूयाच आपण. बघा ए ला बी पेक्षा 20% गुण कमी मिळाले, तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले, सॉरी ए ला बी पेक्षा 20% गुण जास्त मिळाले, म्हणून बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले, हे आपण आधीच्या उदाहरणात सोडूनच घेतलं. नेक्स्ट उदाहरण घेऊया. आता ए ला बी पेक्षा 10% गुण जास्त मिळाले, तर बी ला ए पेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले. मग शाळेत मला आधीच फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला, सूत्र काय सांगितलं, 100 गुणिला x छेदात 100 अधिक x. अधिक का, तर प्रश्न वाचत गेल्यानंतर सुरुवातीला जास्त, बघा काय म्हटलं होतं मी, कमी जास्त, ह्यापैकी जो शब्द लागेल, जर अधिक कमी लागलं तर इथं वजा घ्या. बघा इथं अधिक किंवा वजा, अधिक कमी शब्द लागला तर वजा घ्या, जास्त शब्द लागला तर अधिक घ्या. मग इथे काय लागतं बघा, जास्त, म्हणून अधिक घ्यायचं ह्या फॉर्म्युलामध्ये सूत्रामध्ये. मग इथं अधिक लागलं म्हणून जास्त लागलं म्हणून अधिक. मग ए ला बी पेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले, तर 10%, म्हणजे 100 गुणिला 10 छेदात 100 अधिक 10. सोडून द्या. मग 100 गुणिला 10 छेदात 100 अधिक 10 110, वरील 1 शून्य खाली 1 शून्य कटलं, मग राहते बघा 100 भागिला 11. मग 11 9 99, 100 मधून 99 गेले, बाकी राहतो 1, छेदातील 11 जसे आहेत तसे. म्हणजे काय, तर या ठिकाणी सांगता येते बघा, म्हणून बी ला ए पेक्षा 9.1/11% गुण कमी मिळाले. तर बाकी राहिलेले एक्झाम्पल 3, 4, 5 हा व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा. त्याची उत्तरे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये टाका. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अशा प्रकारे शेकडेवारी
पर्सेंटेज या घटकाचे 7 भाग पाहिले। याच्या अजून खूप आहे, ते नेक्स्ट स्टेप बाय स्टेप लेक्चर मध्ये आपण शिकूया। पण जर मी शिकवलेलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक मला खूप प्रोत्साहन देतो आणि आणखी सोप्या भाषेत समोरील लेक्चर शिकवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळते। सोबतच जर तुम्ही चॅनलवरती पाहताना नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला चॅनल ग्रो होतो, वाढतो आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। धन्यवाद।